विद्यार्थी मित्रांनो, आपण दोन महत्त्वाचे मुद्दे बघणार आहोत. पूर्ववैदिक कालखंडामधील धार्मिक जीवन आणि आर्थिक जीवन. आर्थिक जीवन नंतर बघूया, धार्मिक जीवन आधी बघून घेऊया. या कालखंडामध्ये यज्ञ पद्धतीचा उल्लेख आपल्याला दिसून येतो. यज्ञ, आता यज्ञ ही संकल्पना या कालखंडात उदयाला आलेली आहे. झालं असं की सृष्टीला 3 भागामध्ये यांनी विभागलेलं आहे. त्याला सृष्टीचं त्रिविध स्वरूप असं म्हटलं जातं की साधारणतः आकाश आहे, आकाशामध्ये राहणाऱ्या देवता, त्याच्यानंतर पृथ्वी आहे तर पृथ्वीवर राहणाऱ्या देवता, आणि अवकाश आहे किंवा त्याला अंतराळ म्हणा तुम्ही, अंतराळामध्ये राहणाऱ्या देवता, याला त्रिविध स्वरूप सृष्टीचं 3 भागामध्ये असलेलं हे विभाजन आहे. मग देवी देवता या आकाशामध्ये पण राहतात, देवी देवता या पृथ्वीवर पण राहतात. त्याचे पण त्यांनी स्वरूप असं लक्षात घेतलेलं होतं. जसं की अग्नी नावाची देवता, अग्नी नावाची देवता ही आकाशातही राहते, पृथ्वीवरही राहते, अंतराळामध्ये पण ही वास करणारी अशी देवता आहे. आणि त्यामुळे काय आहे की अशा देवी देवतांना, कारण की झालं असं की या देवी देवतांपासून आर्यांना फायदा व्हायला लागला. जसं पाऊस आहे त्यामुळे पावसापासून त्यांना उत्पन्न यायला लागलं, नाही का. हा वारा वाहतो, वाऱ्यामुळे आपल्याला श्वास घेता येते, नाही का. नद्या आहे तर नद्यांमधल्या पाण्यामुळे आपण जिवंत राहू शकतो, नाही का. अशा देवतांचा उल्लेख इथे यायला लागला. म्हणजे नद्यांनाही देवता मानल्या गेलं, निसर्गाला देवता मानल्या गेलं, वृक्षांना देवता मानल्या गेलं, नाही का. वरुण देवता, इंद्र देवता, मग अशा देवतांचा उल्लेख यायला लागतो. म्हणजे मग अशा देवी देवतांचा उल्लेख इथे सापडतो. पण या देवी देवता काही सगळ्या पृथ्वीवर नाही राहत ना, किंवा त्यांच्या समोर नाहीत ना त्या. हे फक्त असं संकल्पिल्या गेलं. इथे काही मंदिरं नव्हती या काळामध्ये. मंदिरांचा उल्लेख हा फार नंतर येतो आपल्याला. काही यांच्या प्रतिमा किंवा असे काही पुतळे किंवा असं काही नव्हतं. त्या फक्त कल्पनेमध्ये होत्या. ते त्यांनी कल्पिल्या अशा की बा ही देवता ती देवता. मग अशी अग्नी नावाची एक देवता. मग आता या ज्या देवी देवता आहेत या आकाशात राहतात, अंतराळात राहतात, पण त्याच्यामुळे आपल्याला फायदा होतो. आपली शेती चांगली होते, आपलं संरक्षण होते, आपल्याला इच्छित असलेलं फळ प्राप्त होते. मग अशा देवी देवतांना आपण जे काही आपल्याला अर्पण करायचं आहे ते कसं अर्पण करायचं. आता देवी देवतांना तर हे आवडतच असेल ना, म्हणजे स्वाभाविक आहे. मानवाला जर एखाद्याने कोणी गिफ्ट दिलं तर ते त्याला आवडते. तशाच पद्धतीचं देवी देवतांना सुद्धा आपण काहीतरी गिफ्ट द्यावं असं त्यांना वाटलं असेल, त्यांच्या डोक्यात ही कल्पना आली असेल. कारण की गिफ्टचा अर्थ या अर्थाने घ्या तुम्ही की पहिलं धान्य काहीतरी आपण उत्पादित केलं, मग आपण काय करतो, त्यातलं थोडंसं देवाला आधी नैवेद्य म्हणून चढवतो, म्हणजे दाखवतो. तर याचा अर्थ काय होतो की पहिला मान देवाला देतो आपण. तशाच पद्धतीने मग या लोकांनी जेव्हा त्यावेळेला गहू उत्पादित केला असेल, ज्वारी उत्पादित केली असेल, तांदूळ उत्पादित केला असेल, जे काय यव असेल किंवा त्यांना जे काही त्यावेळेला उत्पादन करता आलं ते उत्पादन त्यांनी केलं. कारण की शेतीची तर रचना यापूर्वी आपल्याला दिसते. म्हणजे जसं की सिंधू संस्कृतीच्या काळात शेती ते लोक करत होते. मग आर्यांनी त्यांच्यावर आक्रमण केल्याचा उल्लेखही आपण केला. मग ते जर शेती करत होते तर साहजिकच त्यांच्यापासून शेतीचा व्यवसाय यांनी सुद्धा उचलला असेल. मग हेही शेती करत असतील. अशा पद्धतीने शेती करण्यामागे ते लागले असतील. मग त्या शेतीतून जेव्हा उत्पादन व्हायला लागलं तर त्या देवी देवतांचे आशीर्वाद आहे म्हणून ते उत्पादन व्हायला लागलं असं त्यांना वाटत होतं. मग त्या देवी देवतांना या सगळ्या गोष्टी आपण पूजेच्या स्वरूपात, नैवेद्याच्या स्वरूपात कसं पाठवायचं, हा प्रश्न त्यांच्यासमोर जेव्हा निर्माण झाला त्याच्यावर त्यांनी उत्तर शोधलं. ते उत्तर होतं यज्ञ. यज्ञामध्ये अग्नी नावाची देवता असते. यज्ञ जेव्हा पेटवला जातो तेव्हा त्याच्यामध्ये अग्नी नावाची देवता आहे. मग अग्नी जमिनीवर जरी पेटवला तरी हा अग्नी धुराच्या रूपाने वर जातो, म्हणजे आकाशात जातो, अंतराळात जातो, म्हणजे जिथे कुठे तो ईश्वर असेल तिथपर्यंत ते पोहोचते, अशी ती कल्पना होती त्यांच्या डोक्यात. आणि त्यामुळे त्यांनी काय केलं, यज्ञ संस्थेचा उदय घडवून आणला. आणि मग यज्ञ जेव्हा केल्या जायचं त्याला विशिष्ट असा आकार होता. म्हणजे यज्ञाची जी वेदी आहे त्याचा विशिष्ट आकार असतो.
ते किती बाय किती असावं, आडवं किती बाय किती असावं, त्याच्यामध्ये कोणते लाकडं टाकावे लागतात, त्याला हवीर भाग असं म्हणतात. हवीर भाग, त्यात कोणता हवीर भाग टाकायचा नाही का, म्हणजे कशाच्या काळ्या टाकायच्या नाही टाकायच्या, गहू टाकायचं, तांदूळ टाकायचं की अजून काही टाकायचं, जे काही उत्पादित होत होतं त्यांच्याकडे ते त्याच्यामध्ये टाकून ते नैवेद्याच्या रूपात ईश्वरापर्यंत पोहोचविण्याचं उत्तर त्यांना या यज्ञामध्ये मिळालं आणि यज्ञ संस्थेचा उदय झाला. अशा पद्धतीने यज्ञ इथे केल्या जात होते. यज्ञाचे विविध प्रकार आहेत. पुढील काळात जे यज्ञ निर्माण झालेत त्या यज्ञांमध्ये उल्लेख जर आपण करायला गेलो तर अनेक यज्ञांचा उल्लेख आपल्याला दिसून येतो. राजे रजवाड्यांच्या काळात मोठ्या प्रमाणावर त्याचा उल्लेख आपल्याला दिसून येतो. म्हणजे घरी करावयाचा यज्ञ, यजमान आलेले असताना करावयाचा यज्ञ, पाहुणे आलेले असताना करावयाचा यज्ञ, शेतातून पीक काढायला गेलो त्यावेळेला करावयाचा यज्ञ, असे वेगवेगळे यज्ञ त्या कालखंडात आपल्याला दिसून येतात. वाजस्नेय यज्ञ, राजसूय यज्ञ नाही का, असे यज्ञांचे प्रकार आहेत. असे अनेक यज्ञ इथून पुढे निर्माण झालेले दिसतात. हे यज्ञ सहज करता येत नव्हते. सुरुवातीला ते करता येत असतील, पण याच्यामध्ये मंत्रतंत्र फार महत्त्वाचे होते. मंत्र म्हटल्याशिवाय तो यज्ञ पूर्ण होतच नाही. आणि मंत्र म्हणण्याचे अधिकार कोणाचे, तर ब्राह्मणाला किंवा पुरोहिताला, हे महत्त्वाचं होतं. मग ब्राह्मणाला किंवा पुरोहिताला हे मंत्र म्हणण्याचे अधिकार तेही विशिष्ट पद्धतीनेच तिथे म्हणावे लागत होते. आणि ते विशिष्ट पद्धतीने म्हटलेल्या मंत्रासोबत हा हवीर भाग जर टाकला तर त्याला इच्छित फळ प्राप्त होते. आणि यासाठी ते यज्ञ केल्या जायचे. एखाद्याला पुत्र प्राप्त करून घ्यायचा आहे त्यासाठी केलेला यज्ञ, एखाद्याला विजय प्राप्त करायचा आहे राजाला तर त्यासाठी केलेला यज्ञ नाही का, असे वेगवेगळ्या पद्धतीचे यज्ञ असायचे. अशा पद्धतीने यज्ञाचा उल्लेख आपल्याला पूर्ववैदिक कालखंडामध्ये असलेला दिसून येतो. आता काही कल्पना होत्या त्यांच्या, म्हणजे जन्ममृत्यूच्या संदर्भात, जसं की पुनर्जन्माच्या संदर्भात त्यांचं असं सहज एक मान्यता होती त्यांची की एखादा व्यक्ती मृत्यू पावल्यानंतर तो काही तिथे संपत नाही, त्याचं आयुष्य हे त्याच्याही पलीकडे, म्हणजे तो पुनर्जन्म घेऊन येतो आणि पुन्हा तो इथे आयुष्य जगतो. अशा पद्धतीची कल्पना सुद्धा त्यांच्यामध्ये होती. त्याचबरोबर मृत्यूच्या नंतर त्याचं काय होते, तो हे गूढ ज्ञान आहे एक प्रकारचं. तर त्या गूढ ज्ञानावर सुद्धा चर्चा करणारे आणि त्याचबरोबर त्याच्यावर विचार मंथन करणारे असे काही ऋषीमुनी होते. तर ते याच्यावर विचार करायचे आणि त्याच्यातून सुद्धा धार्मिक कल्पना त्यांच्या उदयाला आलेल्या दिसून येतात. त्याच्यानंतर त्यांचं आर्थिक जीवन बघूया आपण. आर्थिक जीवन कसं होतं, तर त्यांच्या आर्थिक जीवनामध्ये कृषी हा महत्त्वाचा घटक आहे. कृषी आत्ताच उल्लेख केल्याप्रमाणे की अनार्य जे होते किंवा सिंधू संस्कृतीच्या कालखंडात कृषी मोठ्या प्रमाणावर केल्या जात होती. त्यांना लोखंडाचा वापर करता येत होता, त्यामुळे तिथे अयस त्याला असं म्हणतात. अयस, अयस म्हणजे लोखंड. अयसाचा उल्लेख आपल्याला सापडतो. जेव्हा युद्ध झाली तेव्हा त्या धनुष्यबाणांचे जे अग्रटोक होते त्याचाही उल्लेख आपल्याला सापडतो. तर अशा पद्धतीने कृषीच्या अवजारांमध्ये त्यांचा उपयोग होत असेल, म्हणजे तांब्याचा उपयोग होत असेल किंवा लोखंडाचा उपयोग होत असेल आणि या सगळ्यांचा उपयोग करून ते कृषी करत असतील. त्याचबरोबर शेतीला पाणी देण्यासाठी नहरची व्यवस्था त्या ठिकाणी होती आणि याच्यातून ते यव किंवा जव असा शब्द आपल्याला सापडतो. यवाचं ते उत्पादन करत असतील, तांदूळाचं ते उत्पादन करत असतील, तिळांचं ते उत्पादन करत असतील. म्हणजेच काय की खाण्यापिण्याच्या वस्तू कृषीतून ते उत्पादित करताना आपल्याला दिसतात. यासोबतच त्यांच्याकडे पशुपालन हा एक व्यवसाय फार महत्त्वाचा होता. पशुपालन ते लोक करत होते. त्यांच्याकडे गाई गुरंढोरं होते, त्यामुळे दूध दुभत मोठ्या प्रमाणावर होत असेल त्यांच्याकडे. तुपाचे पदार्थ मोठ्या प्रमाणावर त्यांच्याकडे होत असतील. अशा पद्धतीने पशुपालनाची कला त्यांना अवगत असल्यामुळे त्या पशुच्या भरोशावर ते शेतीसुद्धा करत होते. कारण की शेतीमध्ये पशूंची त्यांना आवश्यकता होती आणि शेती करायची म्हटल्यावर पशूंची आवश्यकता आहे म्हणून ते पशुपालन करत असतील. सोबत सोबत दूध दुभत्यांची गरज होती म्हणून सुद्धा ते पशुपालन करत असतील. मांसाहार सुद्धा ते करत असतील म्हणून सुद्धा पशुपालन ते करत असतील. अशा पद्धतीने कृषी ते करत होते, पशुपालन ते करत होते. ठीक आहे. त्याचबरोबर नंबर 3चा मुद्दा घेऊ, ते व्यापार सुद्धा करत होते.
व्यापार म्हणा, त्याला तुम्ही दळणवळण म्हणा, व्यापार आणि दळणवळण यांचं होताना आपल्याला दिसते. म्हणजे कृषी करत होते म्हणजेच काय की अतिरिक्त उत्पादन ते करत असतील, दूध दुभतं त्यांच्याकडे होतं तर तेही विकण्यासाठी ते बाजारात जात असतील. म्हणजेच काय की एका ठिकाणावरून वस्तू दुसऱ्या ठिकाणी नेऊन विकण्याचं काम तिथे ते करत असतील. म्हणजे दळणवळण पण करत असतील, व्यापार पण करत असतील. आणि त्यामुळे तिथे जे काही उल्लेख येतात आपल्याला नाण्यांचे, जसं निष्क, हे सोन्याचे नाणे होते असं म्हटलं जातं. निष्क आहे, करशापण आहे, करशापण आहे, यांचा उल्लेख आपल्याला दिसतो. म्हणजेच काय की वस्तूंची देवाणघेवाण करण्यासाठी या नाण्यांचा सुद्धा उपयोग तिथे होत असावा. एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी त्यांच्याकडे घोडे असतील, गाई बैल असतील, याच्यावर सुद्धा ते व्यापार करत असतील, दळणवळण करत असतील. काही ठिकाणी असा उल्लेख येतो की रथांचा सुद्धा उल्लेख येतो. जसं सैन्यामध्ये घोड्यांचा उल्लेख येतो. घोड्यावर बसून ते लढत होते किंवा नाही हे सांगता येत नाही, पण रथस्वार होते असा उल्लेख त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. म्हणजेच काय की इतर उद्योगधंद्यांमध्ये या सगळ्या गोष्टी येताना दिसतात. जसं धनुष्यबाणाचा प्रतंचा तयार करणे, म्हणजे त्या दोरी तयार करणे, चमड्यापासून त्या तयार केल्या जात असतील, म्हणजे असे उद्योग तिथे होते. ते दोरी विणण्याचा उद्योग त्यांचा असे, किंवा शेतातून तयार झालेला माल विकण्यासाठी दुसरीकडे जाणे, असं दळणवळणाची सुद्धा त्यांना गरज भासत होती. त्याचबरोबर व्यापाराची, वस्तुविनिमयाची, या सगळ्या बाबी तिथे होताना आपल्याला त्यांच्या आर्थिक जीवनामध्ये दिसून येतात. सोबतच असं म्हणता येईल की त्यांना दळणवळण करण्यासाठी ते समुद्रावर जात होते असं तर काही कुठे उल्लेख आपल्याला सापडत नाही, पण एखादी नदी पार करण्यासाठी त्यांच्याकडे होड्या असतील, छोट्या बोटी असतील, आणि त्या बोटींमधून ते या गावातून त्या गावात जर नदी वगैरे लागत असेल तर त्या होडींमधून, त्या बोटींमधून ते माल नेऊन दुसरीकडे विकत असतील, असाही उल्लेख आपल्याला या ठिकाणी सापडतो. एकूण काय म्हणायचं आहे मला की त्यांचं सामाजिक जीवन, त्यांचं धार्मिक जीवन, त्यांचं राजकीय जीवन, त्यांचं आर्थिक जीवन हे समृद्ध होतं. आणि ते त्यामध्ये म्हणजे आपलं समाज जीवन परिपूर्ण ते जगले. त्याचबरोबर त्यांचं आर्थिक जीवनसुद्धा परिपूर्ण होतं, ते जगलेत. आणि त्यांनी त्यांच्या पद्धतीने व्यापारामध्ये जशी वृद्धी करायला पाहिजे होती त्या पद्धतीची त्यांनी केलेली दिसून येते. त्याचबरोबर कृषीमध्ये जी वृद्धी करायला पाहिजे होती ती त्यांनी केलेली दिसून येते. अशा पद्धतीचा उल्लेख आपल्याला पूर्ववैदिक कालखंडामध्ये धार्मिक जीवनाचा आणि आर्थिक जीवनाचा करता येईल.